आदि करूनी पुत्र पौत्र दुहिता जामात इष्टमित्र पंक्ती मांडिल्या सपीठ पात्र घातल्या विचित्र रांगोळ्या त्यातची एका मुख्य पंक्ती पाट मांडिला मध्यवर्ती पात्र एक साईं प्रती इतरां समवेती वाढले पात्राभोवती रांगोळी घातली रंगी बेरंगी निळी प्रत्येका तांब्या पंचपात्री पडी सर्वांसमेळी समसगट पापड सांडगे कोशिंबिरी वाढिली लोणची रायती साजिरी परोपरीच्या भाज्या खिरी जाहली तयारी बहुतेक पाहुनिया 12 झाले जेवणारे सोवळी नेसले येऊन एक एक पाटी बैसले तोही न आले कोणी दुजे सर्व पात्रे गेली भरोन वाढिले भात पोळी वरान्न रित्या मध्यवर्ती पात्रा वाचून काही न न्यून ते जागी कोणी पाहुणा अथवा अतिथी येईल म्हणून मार्ग लक्षिती जाहलो मी साशंक चित्ती वाटती किती पहावी म्हणून दिधली दारास कडी अन्नशुद्धी वाढिली तातडी वैश्वदेव नैवेद्य परवडी अन्नार्पण घडी पातली आता घेणार प्राणाहुती इतुक्यात जिन्यावर पाऊले वाजती रावसाहेब कोठे की वदती बैसले बैसती निवांत तव मी तैसाच गेलो दारी वाटले कोणी आले अंतरी हळूच दाराची कडी जो सारी दिसले जिन्यावरी दोघे जण त्यातील एक अल्ली महमद दुजे संत मौलाना शाग्रीद इस्मू मुजावर नामाभिध आनंदप्रद दोघेही पाने वाढूनी मंडळी बैसली भोजनाची तयारी देखिली पाहोनी अल्लीने विनंती केली तसदी मी दिधली क्षमा करा वाटते आपण जेवणावरून आला मजकरिता धावून आपणा लागी हात धरून पंक्तीही खोळंबून राहिली तरी ही घ्या आपुली वस्त मग मी भेटेन होता फुरसत सांगेन नवलाव इत्थंभूत अत्यद्भुत ये विषयीचा ऐसे वधूनी काखेतून अल्ली एक पुडके काढून टेबलावर सन्मुख ठेवून सोडवू गाठवण लागला काढिता वृत्तपत्राचे वेष्टन दिसली साईंची मूर्ती तत्क्षण म्हणे ही ठेवा वस्तू आपण करा ही विनवण मान्य माझी पाहता साईंची तस्बीर रोमांच उठले शरीरावर चरणावरी ठेविले शिर जाहले अंतर सद्गदित वाटला मोठा चमत्कार ही साईंची लीला विचित्र वाटले मज केले पवित्र दावूनी चरित्र हे ऐसे